मी जवळ 50 कोटी पुन्हा या 4 महिन्यात देणार आहे नगरपालिकेला. मी जवळ 50 कोटी पुन्हा या 4 महिन्यात देणार आहे नगरपालिकेला. त्यामध्ये जी उर्वरित राहिलेली कामं आहेत ती त्यांनी सगळी आत्तापासून नियोजन करावं. तर मला घरकुल जे आपण कागदला 2000 घरं बांधली, रमा योजना अतिशय प्रभावीपणाने राबवली, ती गडिंग्लजमध्ये जागा नसल्यामुळे राहिलेला आहे. आपला आता DP प्लॅन हा जवळ अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक झाल्यावर तो आपल्याला सोडवावा लागेल. रिंग रोडचं काम असेल किंवा आपल्या घरकुलासाठी जागा बघून आपल्याला घरकुल बांधावे लागतील. जवळ 3000 घरं इथं घरकुल बांधायची आहे. जागा नाही मिळेल तर मी स्वतः घेईन. आणि ही सभा त्यांनी मांसाहारी केली, म्हणजे ठेचा कसा असतो तसा. आणि मला खरोखर हे गडिंग्लजचा नवीन अनुभव आहे, कारण गडिंग्लज हे व्यापाऱ्यांचं अतिशय शांत शहर आहे. परंतु एखादा स्वाभिमान दुखावल्यानंतर किती उसळून उठू शकतात लोक कार्यकर्ते, याचा एक प्रत्यक्ष अनुभव मी बघितला. आणि मग खरोखर जर का नाही बाबा, शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण कुठल्या पक्षाला मत द्यावं, आपले विचार काय असावेत, हे आपापल्याचा अधिकार आहे. याबद्दल कोण जर धमक्या द्यायचं असेल ते काही योग्य नाही. आणि म्हणून मी म्हटलं, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आणि अशाच कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, आणि अशा कार्यकर्त्याच्या मागं ठामपणे उभं राहणं नेतृत्व म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे. हे नक्की निवडणूक ही लोकसभेची आहे की नगरपालिकेची आहे असं वाटत होतं. आणि मुश्रीफ साहेबांनी त्याला दुजोरा दिला. आपण देखील त्यांच्या पाठीमागे हिमालयासारखे उभे आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर साहेब, एकंदरीत आजची जी सभा ही विराट आणि गाजली सभा, खास करून या कार्यकर्त्यांच्या वक्तव्यामुळे काय वाटतं या कार्यकर्त्यांच्या मनात असं आहे आणि आपण काय पाठिंबा देतो म्हणून सांगितलं नाही. या 15 वर्षामध्ये अनेक वेळा मी या गडिंग्लजमध्ये आलो. लोकसभेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील, परंतु कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये इतकी प्रचंड गर्दी मी कधी बघितली नाही. एक अभूतपूर्व अशी एक जाहीर सभाच त्यांनी आयोजित केली. त्यावेळेस मी कार्यकर्त्याचे आभार मानले. आणि ही सभा त्यांनी मांसाहारी केली, म्हणजे ठेचा कसा असतो तसा. आणि मला खरोखर हे गडिंग्लजचा नवीन अनुभव आहे, कारण गडिंग्लज हे व्यापाऱ्यांचं अतिशय शांत शहर आहे. परंतु एखादा स्वाभिमान दुखावल्यानंतर किती उसळून उठू शकतात लोक कार्यकर्ते, याचा एक प्रत्यक्ष अनुभव मी बघितला. आणि मग खरोखर जर का नाही बाबा, शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण कुठल्या पक्षाला मत द्यावं, आपले विचार काय असावेत, हे आपापल्याचा अधिकार आहे. याबद्दल कोण जर धमक्या द्यायचं असेल ते काही योग्य नाही. आणि म्हणून मी म्हटलं, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आणि अशाच कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, आणि अशा कार्यकर्त्याच्या मागं ठामपणे उभं राहणं नेतृत्व म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण सभा होत आहेत आपल्या. प्रत्येक सभेदरम्यान अगदी कॉन्फिडन्सनं सांगताय की संजय मंडलिक विजयी होतील. कुठलीही शक्ती आली तरी त्यांना कुणी हरवू शकणार नाही. इतका आत्मविश्वास, इतका कॉन्फिडन्स कसा आपल्याला? माझा जो आत्मविश्वास आहे माझ्या जनतेवर आहे, की कागल, चंदगड, गडिंग्लज आणि राधानगरी बुदरगड ही जी जनता, ही पहिल्यापासून सदाशिवराव मंडलिकांचं जे काम होतं किंवा बाबासाहेब कुपेकरांचं काम होतं किंवा आज आम्ही 15 वर्ष इथं काम करतो आहे, या कामामुळं गोरगरिबांच्यापर्यंत आम्ही ज्या योजना पोहोचवल्या त्याच्यामुळं आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या कामामुळं मला निश्चित खात्री आहे आणि मला आत्मविश्वास आहे की आम्ही निश्चितपणानं हे जे निवडणूक आहे ही आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. जे काही पक्षांतर झालेलं आहे ते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत, विरोधक गंभीर आरोप करतायत, त्याबद्दल आपल्याला काय वाटते? आणि मतदार हे जे काही पक्षांतर झालेलं आहे यावर कितपत विचार करून मतदान टाकेल की नाही? अहो, दरवर्षी 10 वर्षे सातत्याने असं पक्षांतर होत आलेलं आहे, परंतु नरेंद्र मोदी म्हटल्यानंतर लोक मोदींच्याकडे बघून मतदान करतात. आणि ह्याही निवडणुकीमध्ये आपला सन्मान गादीला, मत मोदीला, असंच आपल्या लोकांनी ठरवलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि विशेष करून गडिंग्लज तालुक्यातील किंवा गडिंग्लज शहरातील जनतेला काय आवाहन करताय? तुमच्या मतदारसंघात गडिंग्लज येतं आता 3-4 महिने मिळणार आहेत. त्यामुळे 2 गोष्टी प्रामुख्याने मी करणार आहे. आणि मला वाटतं किरण कदम आहेत, इथं राजू कनगावे आहेत, गुंड्या पाटील आहे, रश्मी राज आहे, महेश, हे सगळे आमचे प्रमुख कार्यकर्ते, हारून सय्यद वगैरे किंवा उदय पाटील वगैरे. मी जवळ 50 कोटी पुन्हा या 4 महिन्यात देणार आहे नगरपालिकेला. त्यामध्ये जी उर्वरित राहिलेली कामं आहेत ती त्यांनी सगळी आत्तापासून नियोजन करावं. कारण शिंदेसाहेबांना मी सांगितलेलं आहे आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं की साहेब, तुम्ही साहेब जे काम आता सुरू केलेलं आहे त्यामुळे वातावरण हे अतिशय चांगलं झालेलं आहे, असं त्यांनी प्रोसेस केलं. मला वाटतं तेवढा निधी गडिंग्लजला देण्यामध्ये ते हात आकारता घेणार नाहीत, त्याचं नियोजन करावं. आता एकच अडचण येणार आहे की ज्या कॉलनीमधील अजून रस्ते झालेले नाहीत तिथं आता डांबरीकरण त्यावेळा होणार नाही. त्यासाठी आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करावे लागतील. त्यानंतर जिथं देवालय बांधायचे आहेत, हॉल बांधायचे आहेत, ते पावसाळ्यामध्ये चालतं आहे. हे मात्र काम हे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट करावं लागेल. आणि तसं नियोजन या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बसून करावं. आमचे सिद्धार्थ बन्ने हे अध्यक्ष आहेत, त्यांनी सगळ्यांना घ्यावं. सगळे जेवढे माजी, आजी, भावी सगळे नगरसेवक आहेत त्यांना बसून आपापल्या वार्डातील व्यवस्थित कामं करावी. त्यानंतर मला घरकुल जे आपण कागदला 2000 घरं बांधली, रमा योजना अतिशय प्रभावीपणाने राबवली,
ती गडिंग्लजमध्ये जागा नसल्यामुळे राहिलेला आहे. आपला आता DP प्लॅन हा जवळ अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक झाल्यावर तो आपल्याला सोडवावा लागेल. रिंग रोडचं काम असेल किंवा आपल्या घरकुलासाठी जागा बघून आपल्याला घरकुलं बांधावे लागतील. जवळ 3,000 घरं इथं घरकुलं बांधायची आहे. जागा नाही मिळेल तर मी स्वतः घेईन. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सतेज पाटील आणि महाडिक आमने-सामने येतात अशी नेहमी चर्चा असते. पण असं आता वाटते की हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील जे काही आजी-माजी पालकमंत्री आहेत यांची प्रतिष्ठा पणाला लागली. नाही, निवडणूक म्हटल्यानंतर प्रतिष्ठा लागणारच. प्रमुख जे कार्यकर्त्यांची लागते. परंतु ही निवडणूक आहे ती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी. दुसरी याच्यामध्ये निवडणूक विरोधक म्हणतात की हे नरेटिव्ह फक्त हे महायुती सेट करण्याचा प्रयत्न करतात. नाही, कसंही करू दे. नेगेटिव्ह असू दे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ना, लोकसभा राहिलेच आहेत ना, ते पंतप्रधान ते होणार आहेत ना. साहेब आजपर्यंत सतेज पाटील आणि आपण एकत्रित होता, गुलाल होता. आता वेगळे वेगळे लढताय. कसं वाटतंय आपल्याला कोण आणि किंग मेकरची भूमिका दोघांनी बजावली आजपर्यंत कोल्हापूरच्या राजकारणात. सांगा, आता ही जनता ठरवेल गुलाल टाकायची आणि तो निर्णय घेतलाय लोकांनी. तर गडिंग्लजहून लाईव्ह टुडेसाठी नितीन मोरे.